नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे युरोपची वांगेवाली म्हणजेच टोमल काकू। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, त्या दिवशी टोमल काकू बेल्जियमला एकाच जागेवर 3 देश बघायला गेल्या होत्या हे तर आपल्याला माहितीच आहे। पण याआधी काकूंना त्याबद्दल कसं बरं माहिती नव्हतं याचा कधी विचार केला आहेत का तुम्ही? आताच कसं त्यांना समजलं ते माहिती आहे का तुम्हाला? हो मंडळी, नसेल माहिती तर मी सांगते। काय आहे ना, काकूंची मोठी मुलगी काही दिवसांपूर्वी गेली होती स्कूल पिकनिकला आणि शाळेतून ती पिकनिक गेली होती बेल्जियमला। शाळेमधून नेलं होतं म्हणून त्यांची मोठी मुलगी सगळं फिरून आली होती। तिला तिथली सगळी आयडिया होती। काकूंना तिने घरी आल्यावर या जागेबद्दल सांगितलं होतं आणि कॉन्टेंट साठी हपापलेली जोडपी लगेच कसलाच विचार न करता निघाले ती जागा एक्सप्लोर करायला। त्या व्हिडिओ मध्ये टाइम स्टॅम्प 5 मिनिटं 10 सेकंडला बघा मंडळी। काकूंची मोठी मुलगी पुढे पुढे चालली होती कारण की रस्ता आणि तिथली सगळी माहिती तिलाच होती आणि हे तिघं तिला फॉलो करत होते। नॉर्मली आई वडील पुढे चालतात आणि मुलं त्यांचा हात पकडून चालतात किंवा सोबत असतात, पण इथे तर काकूंची मोठी मुलगी पुढे जात होती। ह्या काकू एवढ्या स्वार्थी आहेत की मुलीमुळे एवढं त्यांना ती जागा समजली तरी त्याबद्दल त्यांनी सांगितलं नाही। तिला निदान क्रेडिट तरी द्यायचं होतं या काकूंनी, पण कसलं काय, काकूंनी ते सांगितलंच नाही। हा, पण तिथे जाऊन काकू तळ्यात मळ्यात खेळत होत्या। काकूंची मोठी मुलगी सगळी माहिती देत होती, पण ह्या काकूंना काहीच माहिती नव्हतं। कमाल आहे ना या जोडप्याची। ह्या काकू तर नेहमी बोलतात की मी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवते, पण इन्फॉर्मेशन कुठून यांना मिळते त्याबद्दल या काहीच सांगत नाही। आता त्याच व्हिडिओ मध्ये 21 मिनिटला काकू बोलल्या की तुम्हाला माहिती आहे मी जास्तीचा राईस बनवून आणला होता, तो मगाशी आम्ही फ्रेंच फ्राईज घेतले तेव्हा खाल्ला आणि त्यावेळी बनोज काका चिप्स खात होते। मुलींनी मागितलं तर त्या पॅकेटमध्ये काहीच नव्हतं कारण टोमल काकू आणि बनोज काकानेच ते चिप्स खाल्ले होते। आणि मेन म्हणजे तर 9 मिनिट 16 सेकंडला बघा मंडळी, काकूने जेव्हा फ्रेंच फ्राईज घेतले होते तेव्हा तर तिथे राईसचा कंटेनर नव्हता। मुलींनी नुसतं 1-2 फ्रेंच फ्राईज खाल्ले आणि त्या गार्डन मध्ये गेल्या होत्या खेळायला। त्या जेव्हा गार्डन मधून खेळून आल्या तेव्हा फ्राईज नव्हते किंवा कंटेनर पण नव्हता त्या टेबल वरती। किती खोटं बोलतात ना या काकू। याचा अर्थ मंडळी हे दोघंच सगळं खातात, मुलींना काही देत नाही, असंच त्यांना खेळायला लावतात म्हणजे त्या मुली दमणार आणि झोपून जाणार गाडीत। भूक लागली तरी मग काय फरक नाही पडत। आता मागच्या वेळी काकू भारतात येत होत्या तर 21 डिसेंबर 2023 ला या टोमल काकू चॉकलेटची शॉपिंग करायला गेल्या होत्या। तेव्हा काकूने पूर्ण मॉल मध्ये चांगले चांगले चॉकलेट्स दाखवले, केक पण दाखवले, पण घेतले होते यांनी स्वस्तातले चॉकलेट्स आणि ते पण फक्त 2-3 बॉक्स। एक बॉक्स मध्ये 15-16 पीस असतील आणि त्या व्हिडिओ मध्ये काकू बोलल्या होत्या आम्ही तुम्हाला चॉकलेट काय काय घेतले आहेत ते दाखवू। पण 16 मिनिटला काकू घरी गेल्यानंतर बोलल्या की आम्ही तुम्हाला नाही दाखवत आहे आता कोणते चॉकलेट्स घेतले आहेत, कारण ज्यांच्यासाठी घेतले आहेत ते व्हिडिओ मध्ये बघतील। थांबा मंडळी, मी तुम्हाला तो फोटो दाखवते काकूने कोणते कोणते चॉकलेट्स घेतले होते। हवं तर त्या चॉकलेटचे तिथे रेट काय आहेत त्याची लिंक देखील मी कॉमेंट मध्ये पिन करते। आता समजलं का मंडळी, त्या दिवशी काकूंनी का नाही दाखवले होते चॉकलेट्स? कारण की 6 युरो 10 युरोच्या आत यांनी चॉकलेट्स घेतले होते, त्यामुळे त्यांनी ते दाखवले नाही। परवा पण तर काकू चॉकलेट्स आणायला गेल्या होत्या, पण काकूंना उरले सुरले होते तेच मिळाले आणि त्यांनी ते पण चॉकलेट दाखवले नाही आहेत अजून। अहो टोमल काकू, द्यायचंय कोणाला तर चांगल्या मनाने द्या ना आणि हाय क्वालिटीचं द्या हो। परक्या लोकांसाठी नाही घेत आहात तुम्ही, घरच्यांसाठीच आणताय। आणि काय हो काकू, कोणी तुम्हाला जबरदस्ती केली आहे का की तुम्ही येताना काहीतरी घेऊन या? उगाच आपलं तुम्हाला शो ऑफ करायचंय म्हणून तुम्ही हे सगळं करताय, निदान चांगलं तरी द्या। मंडळी, ह्या काकूंनी आता काहीतरी वेगळीच नाटकं सुरू केली आहेत की भारतात येण्याआधी मला भीती वाटते, आता आपल्या घरी जायचंय तर भीती कशाला वाटायला हवी? मला तर असं वाटते ह्या काकूंना भीती वाटते की गेल्या वेळी जसं कोणीच आलं नव्हतं यांना भेटायला तसं ह्यावेळी पण झालं तर काकू तोंडावरती पडतील। गेल्या वेळी काकूंची भावजाई आली नव्हती, नणंद आली नव्हती, त्यामुळे सगळ्यांनी प्रश्न विचारले होते। त्यावेळी काकू बोलल्या होत्या की XYZ रिझन आहेत त्यामुळे ते आले नाही आहेत, पण पुढच्या वेळी जेव्हा आम्ही भारतात येऊ तेव्हा सगळी फॅमिली दिसेल तुम्हाला। त्यामुळे काकू यावेळी घाबरलेले आहेत की कोणी खरंच आलं नाही तर काय करायचं। टोमल काकू जेवण एवढं पाणी पाणी करून ठेवतात ना की 4 दिवस तरी ते जेवण काय संपायचं नाव घेत नाही। आता हेच बघा ना, छोले उरले होते तेच दुसऱ्या दिवशीसाठी, राईस उरला होता त्याचा जिरा राईस बनवला
आता आपल्या घरात किती माणसं आहे, त्यांना किती जेवण लागते हे घरातल्या स्त्रीला माहिती असायला हवं. कमी पडण्यापेक्षा उरलेलं चांगलंच आहे, पण एवढं पण उरलेलं चांगलं नाही की पुढचे 4 दिवस जेवण बनवण्यापासून सुट्टी मिळेल. 4 माणसांचं जेवण बनवायचंय, काकूंना अंदाजा हवा. ह्या काय नवीनच संसार नाही करत आहे, एवढे वर्ष झाली काकूंना परदेशात राहत आहे. रोज कसं यांचं जेवण उरते. मला तर असं वाटते ह्या काकूंना जेवण टेस्टलेस बनवत असतील, त्यामुळे ते जेवण कोणीच खात नसणार. आता मंडळी, ह्या टोमल काकू एवढं ट्रॅव्हल करत असतात तेव्हा यांच्या मनात भीती नसते, पण भारतात येण्याचा विषय निघाला तर काकूंना भीती वाटते. सारखं त्या रेसिडेंट परमिट बद्दल काकू आठवण करून देत होत्या, पण नवीन कार्ड कसं बनवलं, त्याची प्रोसेस काय, त्याबद्दल काकूने सांगितलं नाही. त्या दिवशी कॅलिफोर्नियाच्या कॅट मॉम त्यांच्या मुलीला तेल लावून वेणी वगैरे घालत होत्या आणि त्यांनी प्रवचन देखील दिलं होतं. तेव्हापासून ह्या काकूंचं देखील सुरू आहे. ह्या काकू मुलींच्या केसांवरती लक्ष देत आहेत. सारखं सांगतात की मी मुलींच्या केसांना तेल लावलं आहे, आता मी हेअर वॉश करणार आहे. किती एखाद्याची कॉपी करावी ना मंडळी. आता तुम्हीच सांगा, लिमिट क्रॉस करून टाकली आहे या बायकांनी. आता त्या खारीला सुट्ट्या पडून 10-12 दिवस झाले आहेत. ती ड्रॉइंग वगैरे करते, काकू बोलल्या. मग तिच्या नावाने जो चॅनल यांनी ओपन केला आहे त्यावर का बरं या व्हिडिओ टाकत नाही आहेत. जेव्हा त्याची मुकलीची शाळा सुरू होती तेव्हा या लोकांनी मध्येच ते ड्रॉइंगचे व्हिडिओ टाकायला सुरू केलं होतं. आता त्या मुलीला सुट्टी आहे तर तिला फ्री टाइम मध्ये ड्रॉइंग वगैरे काढायला सांगायचं, त्याचे व्हिडिओ काढून अपलोड करायचे. तिची आवड ही जपली जाईल आणि तेवढेच त्या चॅनल वरती व्हिडिओज देखील येतील. पण ह्या काकूंना स्वतःच्या व्हिडिओ पुढे काय दिसतंय का? एवढं डोकं त्या नाही वापरणार, कारण ती मुलगी जर ड्रॉइंग करायला लागली तर मग काकांची आजकाल सो कॉल्ड काल्पनिक मीटिंग असते ना, त्यामुळे ते व्हिडिओ मध्ये जास्त येत नाही आहे. मग काकूंचा व्हिडिओ कोण काढणार? त्यामुळे काकू आजकाल त्या मुलीला सगळीकडे घेऊन जातात. शॉपिंग करायला पण तिला नेलं होतं. आता त्या दिवशी या दोघी शॉपिंग करायला गेल्या होत्या चॉकलेटची, तेव्हा ती मुलगी स्टोरच्या बाहेर उभी राहून व्हिडिओ काढत होती. आता तुम्हाला तर माहितीच आहे मंडळी, काही काही जागांवर व्हिडिओ काढणं वगैरे अलाउड नाही आहे. तरी पण कॅलिफोर्नियाची कॅट मॉम या टोमल काकू अडाण्यासारखे कॅमेरा ऑन करून व्हिडिओ काढतात. त्यांना फाईन बसू शकतं. म्हणून काकूने मोठ्या मुलीला नेलं होतं. म्हणजे कसं, मुलगी लहान आहे, चुकून तिने कॅमेरा ऑन केला किंवा व्हिडिओ काढला तरी पण तिला जरासं ओरडून किंवा अलाउड नाही आहे असं बोलून सोडून देतील. फाईन नाही बसणार, काकूंना कॉन्टेंट पण मिळेल आणि फाईन पण नाही लागणार. असं डोकं वापरणं सुरू आहे सध्या या काकूंचं. अंधमंद भक्तांना हे समजणार नाही, पण आपल्यासारख्या हुशार मंडळींना हे लगेच समजते. ह्या टोमल काकूंना स्वच्छता खूप आवडते. आता भारतात येण्यापूर्वी साफसफाई करतात काकू. काकूंना एवढीच जर स्वच्छता आवडते तर मग मन का नाही साफ करत? ह्यांच्या मनात आणि डोक्यात एवढा कचरा भरलाय, तो का बरं या काकू बाहेर नाही काढत? हनी बनाना फेस मास्क काकूंने बनवून दाखवला. अहो टोमल काकू, चेहऱ्याला लावून काय यूज? मनच काळं आहे तुमचं, त्याचं काय कराल? तसं पण चेहऱ्यावरती एवढे महाग महाग प्रोडक्ट यूज करता, त्याचा पण तुमच्या चेहऱ्यावरती काहीच फरक पडत नाही आहे. मग ते हनी आणि बनाना मास्क काय करणार आहे वेगळं? काकूंनी शैलाचे वर्षभराचे ऍक्टिव्हिटीज दाखवल्या आणि त्यात एक ड्रॉइंग होतं आणि त्यात तिने काकांचं चित्र काढलं होतं. एकदम छान ड्रॉइंग होतं मंडळी. काका रिअल मध्ये जसे दिसतायत त्यापेक्षा कितीतरी पटीने त्या ड्रॉइंग मध्ये बरे वाटत होते. शैलाचं ड्रॉइंग 1 नंबर होतं. एकदम रिअल फेस विदाउट फिल्टर दाखवला होता तिने काकांचा. काकू बोलतात ऑलरेडी ऑलरेडी 5-6 फाईल्स अजून आहेत ड्रॉवर मध्ये. 10 वेळा सांगितलं ऑलरेडी असते तरी ऑलरेडी करत असतात या टोमल काकू. ती मुलगी आवरलं बोलते तर तिला लगेच करेक्ट करतात, पण स्वतः मात्र इंग्लिश चुकीचं बोलतात, त्याचं काय नाही करत. कुणी आजकाल लिपस्टिक पण एकदम लिप्सच्या बाहेर जाऊन लावायला सुरू केली आहे. खूप कॉमेडी आहेत या काकू. किरकिड्यानंतर आजकाल मी कोणाचं पॉडकास्ट बनवायला एक्सायटेड असेल ना तर त्या आहेत या टोमल काकू. पण काय आहे ना मंडळी, या टोमल काकू पण पत्रस्टेच्या केअरटेकर सारख्याच बिंडोक आहेत. ह्याच महिन्यात काकूंनी 2 ते 3 वेळा पिझ्झा बनवला होता, तरी परत एकच दाखवत बसतात आणि वर बोलतात की मी रिपीट कॉन्टेंट दाखवत नाही. काकूंनी केला होता तो पिझ्झा कमी आणि नाचोस वर टॉपिंग करून सर्व केल्यासारखं जास्त वाटत होतं. मंडळी, एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली का? या टोमल काकूने अजून काय त्या शू रॅक वरून बुद्धांची मूर्ती उचलली नाही आहे. प्लस त्या मूर्तीला गेस्ट वॉशरूमच्या समोरच ठेवलं आहे. आज पण काकूंनी दाखवलं, त्या गेल्या होत्या चॉकलेट आणायला मुलीला घेऊन. कोणते चॉकलेट्स आणले ते तर काकूने दाखवलेच नाही. आता काल परवाच काकूंनी परफ्युम्स घेतले होते, ते सेल मधून घेतले होते, त्याची मी पोलखोल केली होती. त्यामुळेच कदाचित काकूंनी चॉकलेट्स कोणते घेतले ते दाखवले नसतील. काहीच कॉन्टेंट नाही तर काकूंनी फ्रीज साफ करून दाखवला.
ह्या पण काकू धुनी भांडी संघटना जॉईन करणार आहेत वाटते लवकरच. ह्या काकूंच्या त्या डिटॉक्स वॉटरची नाटकं संपली वाटते. आता खरं तर तिथे समर आहे म्हटल्यावर काकूंनी ते डिटॉक्स वॉटर बनवून ठेवायला पाहिजे, पण कसलं काय. सगळी काही नाटकं या काकूंची फक्त कॉन्टेंट साठी सुरू असतात. सगळे बोलतात ना की काकू काय काम करतात, सगळं मशीन आणि रोबो करतो, तर म्हणून झाडू मारून दाखवत होत्या आज या काकू. टोमल काकूंनी कधी नव्हे ते एवढं काम केलं म्हणून काकांनी जेवण बनवायला सुट्टी दिली आणि बाहेरूनच मागवलं. काकूंनी सांगितलं आम्ही पनीर टिक्का मागवलाय, नंतर बोलतात कढई पनीर मस्त होता. आज काकू लाईव्ह आल्या होत्या दुपारी आणि उगाच 1 तास पकवत बसल्या होत्या. ह्यांच्या अंधमंद भक्तांना पण काही कामं नसतात वाटते. काकूंच्या चॅनलवर पडीकच असतात आणि त्यातली एक धम्रता गवार नावाची काकू आहे, ती तर सगळ्याच स्क्रीन आंटीजच्या चॅनलवरती पडीक असते. मला तर असं वाटते काकूंचे अंधमंद भक्त रिचार्ज किंवा वायफाय फक्त हे असले फालतू व्हिडिओ बघण्यासाठीच करत असतील. मंडळी, लवकरच स्मॉल बॉस मराठी सुरू होणार आहे. खूप लोकांनी आज शंका व्यक्त केली आहे की कदाचित टोमल काकू तिथे जातील. तुम्हाला काय वाटते मंडळी, काकू जातील का स्मॉल बॉस मध्ये? कारण पुण्यालाही त्या जाण्याचं बोलतायत, त्यामुळे मला असं वाटते त्या कदाचित पकाऊ टॉक्सला जातील आणि पकवत बसतील. स्मॉल बॉस मध्ये जायचं म्हटलं तरी मुलींची शाळा सप्टेंबरला सुरू होणार आहे आणि मोठी मुलगी तर राहील, पण शैलाचं काय, तिला करमणार नाही काकूंशिवाय. काकूंना जेव्हा सगळ्यांनी विचारलं होतं की तू स्मॉल बॉस मध्ये जाणार, तेव्हा काकूंनी फिंगर्स क्रॉस केले होते. आता तुम्हाला याबद्दल काय वाटते ते मला नक्की कॉमेंट करून सांगा बरं का. आज या टोमल काकूंच्या भक्तांमधलं कोणाचा तरी बर्थडे होता. काकूंनी त्यांना विश केलं, पण गेल्याच महिन्यात काकूंच्या सासूबाईचा बर्थडे झाला, त्यांना विश करून नाही दाखवलं या काकूंनी. खरंच कमाल आहे ना या काकूंची. मंडळी, या काकूंनी 100K फॉलोअर्स झाले इंस्टाग्राम वरती, त्या दिवशी शिरा बनवला होता. आता शक्यतो आपण जेवणा अगोदरच गोडधोड बनवतो आणि देवापुढे नैवेद्य ठेवतो, पण जर तुम्ही बघितलं असेल मंडळी तर काकूंनी जेवण झाल्यानंतर शिरा बनवला होता. सगळंच उलट सुलट करत असतात या काकू आणि निर्लज्जासारखं सांगतात काय तर मी परदेशात राहून भारतीय संस्कृती जपते. काय बोलायचं या काकूंना, मला तर शब्दच सुचत नाही आहे आता मंडळी. हा, पण तुम्हाला या काकूंबद्दल काय वाटते ते मला नक्की कॉमेंट करून सांगा बरं का. आणि याच नोटवर आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.